नमस्ते मित्रांनो, सोमेश्वर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण हरंगुळ ते पुणे असा रेल्वेने प्रवास करणार आहोत. हे आहे लातूरचं हरंगुळ रेल्वे स्टेशन. हे लातूरमध्येच येतं. लातूर बार्शी रोडवरील हे एक महत्त्वाचं पहिलं रेल्वे स्टेशन आहे. लातूरहून निघालं की पहिलं हरंगुळ रेल्वे स्टेशन येतं. नंतर औसा रोड, मुरुड अशा प्रकारे आपली रेल्वे पुढे जात असते. लातूरमधील लोकांना लातूर येथून पुण्याला जाण्यासाठी हरंगुळ पुणे एक्सप्रेस ही दररोज दुपारी 3 वाजता धावते. ही गाडी दुपारी 3 वाजता हरंगुळ येथून सुटली की रात्री 9 वाजता आपल्याला पुण्याला पोहोचवण्याचं काम करते. तर चला मंडळी, आपण या रेल्वेनं आज आपण हरंगुळ ते पुणे असा रेल्वेने प्रवास करणार आहोत. तो आपली गाडी आता शार्प 3 वाजता पुण्यासाठी रवाना झालेली आहे. ही गाडी आता हरंगुळ येथून सुटल्यानंतर डायरेक्ट धाराशिव येथे थांबणार आहे. धाराशिव, बार्शी, नंतर कुर्डुवाडी अशा प्रकारचे स्टॉप घेत ही गाडी आता आपल्याला पुण्यापर्यंत पोहोचवणार आहे. या मार्गाचं पूर्ण इलेक्ट्रिफिकेशनचं काम झाल्यामुळे या मार्गावर सर्व गाड्या ह्या इलेक्ट्रिक इंजिनसह धावतात. त्यामुळे या ठिकाणी डिझेल इंजिन आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला दिसणार आहे. हरंगुळ रेल्वे स्टेशन येथे सुविधांचा खूप अभाव आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधांची कमतरता आहे. प्रवाशांना चढ उतर करण्यासाठी व्यवस्थितरित्या प्लॅटफॉर्म नाही आहेत, ब्रिज नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याची गरज आहे. या ठिकाणी अजून 1 आणि 2 प्लॅटफॉर्म वाढवण्याची गरज आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म वाढवल्यानंतर या ठिकाणी 3 प्लॅटफॉर्म होऊ शकतात. रेल्वेने याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे. अशाच प्रकारच्या रेल्वे लातूर येथून सुरू करण्यासाठी हरंगुळ रेल्वे स्टेशन हे खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्या गाडीने आता स्पीड पकडलेला आहे. आपण पाहू शकता या गाडीमध्ये गर्दी अशा प्रकारची आहे. ही गाडी दररोज अशीच खचाखच भरून पुण्याला जाते. लातूरकर खूप मोठ्या प्रमाणात पुण्याला प्रवास करतात. त्यामुळे ही गाडी लातूरकरांसाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. हा लातूरचा सुप्रसिद्ध असा मांजरा साखर कारखाना, स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा हा पहिला साखर कारखाना, हा भारतामध्ये प्रसिद्ध असा साखर कारखाना होता. या कारखान्याच्या कडेने ही गाडी जाते आणि हा ट्रॅक जो पलीकडे आपल्याला दिसत आहे तो ट्रॅक नवीन रेल्वे कारखाना झालेला आहे. रेल कोच फॅक्टरी, मराठवाडा रेल कोच फॅक्टरीकडे तो ट्रॅक तसाच पलीकडे जातो आणि तिकडे रेल कोच फॅक्टरी आहे. ह्या इथे नवोदय विद्यालय, लातूर येथील नवोदय विद्यालयाचा हा परिसर आहे. आपली गाडी असा कर्व घेऊन खूप छान प्रमाणात पूर्ण गाडी आपल्याला दिसत आहे. पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुललेलं दिसत आहे. सर्वत्र हिरवळ हिरवळ. मराठवाडा हा दुष्काळी भाग ओळखला जातो, पण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये खूप हिरवळ दिसत आहे. इकडं जो एरिया दिसत आहे तो मराठवाडा रेल कोच फॅक्टरीचा एरिया आहे. अशा प्रकारे वळणं घेत आपली गाडी आता धाराशिवच्या दिशेने जात आहे. या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात वळण दिसतात. त्यामुळे मागच्या डब्यात बसून इंजिन पाहण्याची मजा या मार्गावर खूप येते. आणि सर्वत्र पावसामुळे हिरवळ हिरवळ दिसत आहे. आपण आता एडशी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहोत. एडशीचं रेल्वे स्टेशन हे धाराशिवच्या जवळ म्हणजे एक 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या रेल्वे स्टेशनच्या पुढे आल्यानंतर आपल्याला हा लगत असा राष्ट्रीय महामार्ग दिसतो. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेने ही गाडी धाराशिवला जाते. तो पलीकडं आपल्याला टोल नाका दिसत आहे.
आणि हा धाराशिवचा परिसर आहे. तो पलीकडे ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खालून या गाड्या रेल्वे स्टेशनकडे येत असतात आणि अशा प्रकारे रेल्वे स्टेशन ते धाराशिव ह्या मार्गाने जोडलं जातं. हा एक नवीन मार्ग या ठिकाणी तयार होत आहे. अशा प्रकारे आपण आता धाराशिवच्या रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत आहोत. धाराशिवचं रेल्वे स्टेशन हे रेल्वेच्या मॅपमध्ये सुरुवातीला नव्हतं, कारण रेल्वेचा मॅप हा लातूर, मुरुड, रामलिंग मार्गे येडशी आणि येडशीहून डायरेक्ट बार्शी अशा प्रकारचा मॅप होता. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी धाराशिवचा विकास करण्यासाठी या रेल्वे मार्गाची आखणी केलेली होती आणि त्यांच्या काळामध्येच हा मार्ग झालेला होता. त्यामुळे धाराशिवकरांना विलासराव देशमुख यांच्यामुळे रेल्वे पाहायला मिळाली असं म्हणता येईल. मराठवाड्याचा विकास कसा व्हावा त्यावेळेस तत्कालीन राजकर्त्यांनी लक्ष दिलं. त्यामुळे धाराशिव येथे रेल्वेचा विकास झाला आणि धाराशिव रेल्वे स्टेशन हे खूप चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं रेल्वे स्टेशन झालेलं आहे. आता हे एक जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळख होणार आहे. सोलापूर धाराशिव हा एक नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहे. त्यामुळे आता धाराशिवला जंक्शन होणार आहे आणि हे खूप महत्त्वाचं जंक्शन ठरणार आहे. दक्षिण भारत ते उत्तर भारत जोडण्यासाठी हा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग होणार आहे. धाराशिव रेल्वे स्टेशन येथे खूप गर्दी दिसत आहे. धाराशिव येथे दररोज पुण्याला जाणारे लोक मोठ्या प्रमाणात असतात. रेल्वे स्टेशन संपल्याबरोबरच आपण आता धाराशिवचा सुप्रसिद्ध असा बोगदा, या बोगद्यामध्ये आता आपली रेल्वे प्रवेश करत आहे.
निसर्गाच्या सानिध्यामध्ये धाराशिवचा हा परिसर, या पूर्ण बालाघाटच्या डोंगररांगा आहेत। या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य खूप अप्रतिम आपल्याला दिसत आहे। निसर्गाने हिरवी शाल पांघरल्यासारखं आहे वातावरण। सध्या श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हिरवळ दिसत आहे आणि या डोंगरामधून आपला हा रेल्वे प्रवास, मान्सूनच्या पिरियडमध्ये रेल्वेने प्रवास करणं आणि तोही धाराशिवच्या या घाटामध्ये खूप मनाला आनंद देणारा असा प्रवास आहे। आपण आता बार्शी टाऊन या रेल्वे स्टेशनमध्ये आलेलो आहोत। बार्शी हे खूप जुनं असं व्यापारी केंद्र आहे। इंग्रजांच्या काळामध्ये बार्शी हे व्यापारासाठी प्रसिद्ध असं शहर होतं। सद्यस्थितीलाही सोलापूरमधील बार्शी हे व्यापाराचं चांगलं ठिकाण म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे बार्शीला खूप मोठं महत्त्व आहे। बार्शी येथे चांगल्या प्रमाणात ज्वारी मिळते आणि इतरही दुसरे व्यापार या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चालतात। ब्रिटिश काळामध्ये सुरुवातीला बार्शीला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलेलं होतं, पण ते महत्त्व सध्या कमी झालेलं आहे। अशा प्रकारचं हे बार्शीचं रेल्वे स्टेशन आहे। या ठिकाणी सद्यस्थितीला 2 प्लॅटफॉर्म आहेत आणि हे रेल्वे स्टेशन खूप असं एकांतामध्ये बसण्यासारखं आहे। या ठिकाणी गर्दी गोंधळ नसतो, त्यामुळे इथे खूप शांतता असते। आपली गाडी आता पुण्याच्या दिशेने निघालेली आहे। हरंगुळ पुणे एक्सप्रेस या गाडीला आपल्याला जर पुण्याकडे जायचं असेल तर मागच्या साईडला 3 जनरलचे डबे आहेत आणि पुढे 1 जनरलचा डबा आहे। खूप जण या गाडीच्या जनरलमध्ये चढण्यासाठी पुढच्या साईडला जात आहेत। पुढच्या साईडला फक्त 1 जनरलचा डब्बा आहे आणि मागे 3 जनरलचे डबे आहेत। त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांनी लक्ष देण्याची गरज आहे। मागच्या साईडला 3 जनरलचे डबे आहेत, त्यामुळे आपण गर्दी पुढे न करता मागच्या साईडला यावं, आपल्याला जागाही मिळते। रेल्वेच्या कोच कंपोजिशनमध्ये पुढे 2 आणि मागे 2 अशा प्रकारे 4 जनरलचे डबे दाखवत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये आपण पुण्याला जाताना मागच्या साईडला 3 डबे आहेत आणि पुण्याहून हरंगुळला येताना पुढच्या साईडला 3 जनरलचे डबे आहेत। हे प्रवाशांनी लक्षात घेऊन या ठिकाणी प्रवास करणं गरजेचं आहे। खूप प्रवासी पुढच्या साईडला जातात, त्या ठिकाणी डबा गच्च भरलेला दिसतो, मग पळत मागच्या साईडला येतात। प्रवाशांनी कोच कंपोजिशन व्यवस्थित पाहून या रेल्वेने प्रवास करावा, त्यामुळे आपली ऐन टायमाला पळापळ होणार नाही आहे। पुढच्या साईडला 1च डबा असल्यामुळे खूप प्रवाशांना उभारून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे प्रवाशांनी थोडं लक्ष देऊन आणि थोडं लवकर येऊन या गाडीमध्ये प्रवेश करावा। त्यामुळे आपण पुण्याला जाताना मागच्या साईडला आणि पुण्याहून लातूरला येताना पुढच्या साईडला जास्त जनरलचे डबे आहेत। आपण आता कुर्डुवाडी रेल्वे जंक्शन या ठिकाणी पोहोचत आहोत। तो आपल्याला पलीकडच्या साईडला सोलापूर मुंबई
हा रेल्वे ट्रॅक दिसत आहे, म्हणजे तो चेन्नई मुंबई असा रेल्वे मार्ग आहे। हा मार्ग सद्यस्थितीला दुपदरीकरण झाल्यामुळे खूप सुसाट असा झालेला आहे। या ठिकाणी 130च्या स्पीडने रेल्वे धावत आहेत। वाडी ते पुणे या मार्गावर सर्व रेल्वे ह्या 130च्या स्पीडने धावत आहेत, त्यामुळे तो मार्ग खूप सुसाट असा झालेला आहे। आपली पण गाडी आता क्रूडवाडीनंतर 130च्या स्पीडने पुण्याच्या दिशेने धावणार आहे। लातूर ते क्रूडवाडी या मार्गावर आपली गाडी 105 110 या स्पीडने धावत होती। आता इथून पुढे आपली गाडी 130च्या स्पीडने पुण्याकडे धावणार आहे, ते पण आपण पाहूया यामध्ये। अशा प्रकारचं हे रेल्वे जंक्शन खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे। सुरुवातीला क्रूडवाडीला बार्शी रोड असं नाव होतं। ब्रिटिश काळामध्ये तयार झालेलं हे बार्शी रोड रेल्वे स्टेशन, या ठिकाणी नॅरोगेज रेल्वेचा कारखाना पण होता। या ठिकाणी रेल्वेचे डबे तयार करण्यात येत होते, जे बार्शी लाईट रेल्वे इंग्रजांच्या काळामध्ये चालायची, त्या गाडीच्या डब्यांची निर्मिती क्रूडवाडी येथे होत होती। या ठिकाणी रेल्वे प्रशिक्षण केंद्र असतील, रेल्वेच्या मूलभूत सर्व सोयी सुविधा क्रूडवाडी रेल्वे स्टेशन येथे उपलब्ध होत्या। या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर होते, खूप रेल्वेचं या ठिकाणी काम चालायचं। पण सद्यस्थितीला क्रूडवाडी रेल्वे स्टेशन हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जात नाही आहे। या ठिकाणच्या सुखसुविधा इतर ठिकाणी वळवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे क्रूडवाडीचं महत्त्व कमी करण्यामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रकार झालेला आहे। त्यामुळे स्थानिक राजकर्त्यांनी क्रूडवाडीचं जे पूर्वीचं वैभव होतं ते परत आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। या ठिकाणची जुनी रेल कोच फॅक्टरी होती, ती अजून चालू करण्यात यावी। या ठिकाणी रेल्वे डब्यांची दुरुस्ती करण्यासाठी त्या फॅक्टरीचा उपयोग करण्यात येऊ शकतो आणि या ठिकाणी स्थानिकांना रोजगाराची निर्मितीही होणार आहे। या ठिकाणी रेल्वेची खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे, ट्रेनिंग सेंटर आहेत, त्या जागेचा उपयोग करून या ठिकाणी रेल्वेच्या सुखसोयी असतील, इतरही काम या ठिकाणी होऊ शकतं। त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊ शकते। अशा प्रकारचं हे जुनं असं क्रूडवाडी रेल्वे जंक्शन, या ठिकाणी लातूर ते मिरज नॅरोगेज रेल्वे चालायची, त्या नॅरोगेज रेल्वेचं ही पलीकडच्या साईडला रेल्वे स्टेशन आहे। या ठिकाणच्या जुन्या आठवणी खूप आहेत। 1904 साली काहीतरी या ठिकाणी ब्रिटिशांनी रेल्वे चालू केलेली होती आणि ती रेल्वे खूप चांगल्या प्रमाणात चालायची। देवाची गाडी म्हणून त्या रेल्वेला ओळखलं जायचं। आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर प्रवेश करत आहोत। क्रूडवाडीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 हा अलीकडच्या साईडला लहान आहे। या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची गरज आहे। या ठिकाणी प्रवाशांना चढण्यासाठी उतरण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अशा प्रकारे आपण आता क्रूडवाडी रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केलेला आहे। क्रूडवाडी रेल्वे स्टेशन येथे सतत प्रवाशांची गर्दी असते, कारण हे जंक्शन ठिकाण आहे। या ठिकाणाहून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक रेल्वे चालतात। येथूनच कर्नाटक एक्सप्रेस जे बेंगलोर ते नवी दिल्ली या मार्गावर धावते, त्यामुळे येथे दिल्लीलाही चांगली कनेक्टिव्हिटी आहे। आपण मुंबईला जाऊ शकतो, इकडे लातूरकडे हैदराबादकडे जाऊ शकतो, इकडे पंढरपूर कोल्हापूर सांगली या भागातही जाऊ शकतो। त्यामुळे क्रूडवाडी हे एक महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे। या रेल्वे स्टेशनचा कायापालट होत आहे। या ठिकाणी मूलभूत सुविधांसाठी खूप अशी नवनवीन काम सुरू आहेत आणि या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीचंही काम जोरात सुरू आहे आणि ती इमारत सद्यस्थितीला तयार झालेली आहे। आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आता पलीकडच्या साईडला एक नवीन होणार आहे, त्यामुळे आता क्रूडवाडी येथे प्लॅटफॉर्म वाढणार आहेत। सद्यस्थितीला क्रूडवाडी येथे 4 प्लॅटफॉर्म आहेत आणि आता 1 नंबर प्लॅटफॉर्म पलीकडच्या साईडला झाल्यानंतर या ठिकाणी 5 प्लॅटफॉर्म होणार आहेत। नवीन बिल्डिंगच्या समोर हा प्लॅटफॉर्म होणार आहे। ही अशा प्रकारची आपल्याला नवीन इमारत, ज्या इमारतीला सद्यस्थितीला कलर करण्याचं काम सुरू आहे, खूप छान प्रकारे हे रेल्वे स्टेशन आपल्याला दिसत आहे।
महाराष्ट्रातील एक उत्तम दर्जाचं रेल्वे स्टेशन म्हणून या रेल्वे स्टेशनला पाहण्यात येणार आहे. हा पलीकडच्या साईडला जो आपल्याला समोर प्लॅटफॉर्म दिसत आहे तोच आता 1 नंबरचा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे. आणि तो 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे कुर्डुवाडी येथे नवनवीन गाड्या सोडण्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा पलीकडचा ट्रॅक हा मिरजकडे जातो. पंढरपूर, मिरज, कोल्हापूर, सातारा या साईडला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. कुर्डुवाडीनंतर या गाडीला 5 ते 6 स्टॉप देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये हा कुर्डुवाडीनंतरचा पहिला स्टॉप केम. केम हे करमाळा तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारे बाजारपेठ पण आहे. त्यामुळे येथे रेल्वेची कनेक्टिव्हिटीही चांगली झालेली आहे. त्यामुळे केम येथून मुंबईला, पुण्याला जाण्यासाठी अगदी चांगला पर्याय या रेल्वेने उपलब्ध झालेला आहे. अशा प्रकारे हे केमचं रेल्वे स्टेशन आपण पाहिलेलं आहे. आपण आता जेऊर रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. जेऊर हे पण चांगल्या प्रकारचं मोठं असं शहर झालेलं आहे. या ठिकाणी खूप रेल्वेंना स्टॉप देण्यात आलेला आहे. कारण या ठिकाणी खूप प्रवासी या रेल्वे स्टेशनहून प्रवास करतात. या रेल्वे स्टेशनचा रिडेव्हलपमेंटचंही काम सध्या जोरात सुरू आहे. जेऊर येथे दुपारची इंद्रायणी एक्सप्रेस पण थांबते. पुणे हरंगुळ एक्सप्रेस, पुणे अमरावती एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस अशा प्रकारच्या अनेक रेल्वे जेऊर येथे थांबतात. त्यामुळे जेऊर येथून पुण्याला जाण्यासाठी खूप रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्याकडे आता जेऊर येथून पुण्याकडे निघालेली आहे. हे पलीकडे भीमा नदीचं पात्र आहे. या ठिकाणी उजनी धरणाचं एक बॅकवॉटर ह्या पूर्ण परिसरामध्ये पसरलेलं आहे. सद्यस्थितीला पाऊस चांगला झाल्यामुळे भीमा नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि हा उजनी डॅम पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे. त्यामुळे पुणेकरांची, सोलापूरकरांची पाण्याची प्रश्न यामुळे मिटलेले आहेत आणि हा पूर्ण भीमा नदीचा परिसर सगळीकडे हिरवा हिरवा झालेला आहे. आपण बॅकवॉटर पाहू शकता. अशा मोठ्या प्रमाणात इथे पाणी साठलेलं आहे.
खळखळांग असा भीमा नदीचा परिसर आहे. आपली गाडी 130च्या स्पीडनं धावत आहे. वाडी ते पुणे या मार्गावर सर्व LHB झालेल्या रेल्वे 130च्या स्पीडने धावत आहेत. हा इकडे पाऊस चालू आहे. आता पावसामध्ये आपली गाडी धावत आहे. पावसामध्ये रेल्वेने प्रवास करण्याची मजा काय औरच असते. रिमझिम रिमझिम पाऊस धारा आणि त्यामध्ये आपला रेल्वेचा प्रवास, हे वळण घेत जाणारी रेल्वे. आणि आपण हे पाहू शकता, सगळीकडे शेती, हिरवळ, मध्येच भीमा नदीचं पाणी. ही काही मजा औरच असते. आपली रेल्वे आता पारेवाडी या रेल्वे स्टेशनवर आलेली आहे. हे मधले स्टॉप दिल्यामुळे या मार्गावरील लोकांसाठी खूप चांगली व्यवस्था झालेली आहे. केम असेल, जीवर असेल, पारेवाडी असेल, या मार्गावरच्या लोकांना पुण्याला जाण्यासाठी ही रेल्वे खूप चांगल्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी देते. त्यामुळे हरंगुळ पुणे एक्सप्रेस लातूरकरांसाठी, धाराशिवकरांसाठी, बार्शीकरांसाठी, कुर्डुवाडी, जेऊर, पारेवाडी या मार्गावरील सर्व लोकांसाठी खूप चांगल्या प्रकारे कनेक्टिव्हिटीचं साधन निर्माण करते. त्यामुळे ही गाडी आता स्पेशल एक्सप्रेस म्हणून चालत आहे. ती रेग्युलर करायला पाहिजे. हा टायमिंग पण सर्वांना आवडतो. दुपारी 3 वाजता लातूर हरंगुळहून निघाली की रात्री 9 वाजता आपल्याला पुण्याला पोहोचवते. त्यामुळे आपल्याला 6 तासामध्ये पुण्याला पोहोचवण्यासाठी ही खूप छान गाडी आहे. रेल्वेने आता स्पेशल नंबर काढून रेग्युलर नंबरने ही गाडी चालवणं खूप गरजेचं आहे. स्पेशल एक्सप्रेस म्हटलं की आपण कधीही बंद करता, रेग्युलर गाडी असली की ती बंद करता येत नाही. रेल्वेने आता याकडे थोडं लक्ष द्यावं. रेल्वेला या रेल्वेमुळे खूप प्रॉफिट मिळत आहे. कंटिन्यू या गाडीचं रिझर्वेशन फुल आहे. त्यामुळे रेल्वेने ही गाडी रेग्युलर करावी आणि या गाडीचे जनरलचे डबे अजून वाढवावे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे खूप चांगल्या प्रमाणात यामध्ये सोय होणार आहे. प्रवासी प्रतिसाद देत आहेत, मग रेल्वेनेही तसा चांगला प्रतिसाद द्यावा आणि रेल्वेचे कोच वाढवावेत. अजून एखादी सकाळच्या सत्रामध्ये रेल्वे चालू करावी. रेल्वेने याकडे लक्ष देण्याची थोडी गरज आहे. आता पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालं आहे. त्यामुळे आपल्याला रेल्वेची स्पीड वाढवण्यामध्ये काही अडचण नाही आणि रेल्वे ट्रॅक पण तसे चांगल्या प्रकारे आपण तयार केलेले आहेत. त्यामुळे आता कुर्डुवाडी ते पुणे हा मार्ग पूर्ण 130च्या स्पीडने धावत आहेत गाड्या आणि कुर्डुवाडी ते लातूर हा 110च्या स्पीडने सरळ गाड्या धावत आहेत. हे बघू शकता आपण, गाडीमध्ये खूप खचाखच अशी गर्दी झालेली आहे. लोक खाली बसून पण प्रवास करत आहेत. आता आपली गाडी दौंड जंक्शन येथे आलेली आहे. दौंड हे पुणे विभागातलं खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे. दौंड येथून आपण उत्तर भारताला कनेक्ट होतो. दौंड येथून अहिल्यानगर मार्गे मनमाडला जाता येतं. दौंड येथून आपल्याला पुणे मार्गे मुंबईला जाता येतं. दौंड येथून आपल्याला कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे आपण चेन्नईला जाऊ शकतो. दौंड येथून बारामतीला हे रेल्वे आहे. अशा प्रकारे 4 ट्रॅक जोडण्याचं काम हे दौंड जंक्शन करतं. दौंड हे व्यापारी दृष्टीने, औद्योगिक दृष्टीने खूप महत्त्वाचं शहर आहे. आपण आता केडगाव रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. केडगावचं रेल्वे स्टेशन चकाचक दिसत आहे. या ठिकाणी खूप स्वच्छता आणि हा परिसर खूप छान प्रकारे स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी रेल्वे सुविधांचा चांगला या ठिकाणी वापर दिसत आहे. त्यामुळे केडगावचं रेल्वे स्टेशन रात्रीच्या वेळेला खूप चकाचक असं दिसत आहे. प्रवाशांना काय हवं असतं? स्वच्छता, सुरक्षा,
आणि मूलभूत सुविधा या दिल्या की प्रवासी आनंदी राहतात। या ठिकाणी खूप छान प्रकारे हे रेल्वे स्टेशन सजवण्यात आलेलं आहे। हा ब्रिज खूप छान प्रकारे म्हणजे विकलांगांना सुद्धा एकदम सहजरित्या चढण्यासारखा हा फुटओव्हर ब्रिज आहे। आणि हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 असा चकाचक चमकत आहे। आपली आता गाडी पुण्याच्या दिशेने निघालेली आहे। रेल्वे प्रत्येक रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी अशा प्रकारे प्रोत्साहन देत आहे आणि रेल्वे स्टेशन अशा प्रकारे चकाचक असे प्रत्येक रेल्वे स्टेशन दिसत आहेत। त्यामुळे प्रवाशांनीही रेल्वे स्टेशनवर कचरा टाकू नये, घाण करू नये। आपण आता उरुळी रेल्वे स्टेशन येथे आलो आहोत। उरुळी हे पुणे येथील औद्योगिक वसाहतीचं एक शहर बनलेलं आहे। या ठिकाणी खूप प्रवासी पुण्यासाठी ये-जा करत असतात। त्यामुळे या रेल्वेचा पर्याय या सर्व लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। अशा प्रकारचं हे उरुळी रेल्वे स्टेशन आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आपली गाडी 8:29 उरुळी रेल्वे स्टेशन येथून पुण्यासाठी निघालेली आहे। आपण आता हडपसर रेल्वे स्टेशन जे पुणे येथील एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन होणार आहे। हडपसर येथून खूप मोठ्या प्रमाणात रेल्वे चालवण्याचं आता रेल्वेने ठरवलेलं आहे। सद्यस्थितीला हडपसर येथून हडपसर काझीपेठ एक्सप्रेस, हडपसर रेवा एक्सप्रेस अशा प्रकारच्या अनेक रेल्वे गाड्या आता या हडपसर रेल्वे स्टेशन येथून धावणार आहेत। हडपसर हे टर्मिनल रेल्वे स्टेशन म्हणूनही उदयाला येणार आहे। त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनचा ताण कमी करण्यासाठी हडपसर रेल्वे स्टेशन हे चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे। या ठिकाणी प्रवासी खूप मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत। हडपसर रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांसाठी पायाभूत सुविधांची खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास करण्यात येत आहे। त्यामुळे आता हडपसर रेल्वे स्टेशन हे खूप मोठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनचा ताण हा भविष्यामध्ये कमी होणार आहे। अशा प्रकारे आपला हरंगुळ ते पुणे हा रेल्वे प्रवास पूर्ण झालेला आहे। हा प्रवास आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा। आपल्याला रेल्वे स्टेशनवर उतरण्याची घाई असल्यामुळे आपण डायरेक्ट आता मेट्रो रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत। पुणे मेट्रो हे रात्री 10 वाजता बंद होते, त्यामुळे आपण घाईने मेट्रो रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत। अशा प्रकारे या गाडीने कळंब रोड म्हणजे आपल्या कुर्डवाडीपर्यंत स्पीड घेतलेला आणि हा हडपसरपर्यंतची स्पीड 127च्या स्पीडनं आपली रेल्वे धावत होती। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा। चॅनल नवीन असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सर्वांचे मनापासून धन्यवाद।